नमस्कार सर, मी डिरेक्टर 3D. मराठीतला दुसरा 3D सिनेमा मी बनवलाय ज्याचं नाव आहे पप्पा मलाच मारा. आणि त्याच्यामध्ये ना बघताना तुमचे पप्पा तुम्हाला मारतायत असा फील येतो तुम्हाला. आणि तुमच्यासाठी घेऊन आलोय हा 3D, 4D, HD, 5D सगळ्या प्रकारचा एंटरटेनिंग कार्यक्रम ज्याचं नाव आहे क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फुवाय पावर्ड बाय एअरटेल कॉमेडीचा कलगीतुरा. तर आजच्या 3D एंटरटेनमेंटला सुरुवात करायची आहे, पण त्याआधी स्वागत करूयात आपल्या 2D परीक्षकांचं. स्वप्नील जोशी सर, आज हिरवे का दिसताय तुम्ही? ओ सॉरी 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 सॉरी. महेशजी कोठारे. आणि स्वागत करूयात आपल्या 7ही दमदार जोड्यांचं. आता काय परत काय चॅलेंज करते कोण कोणाला म्हणून एक जोडी कमी आहे? नाही नाही नाही, चॅलेंज वगैरे करणार नाहीये जोडी. तर जी जोडी आता गैरहजर आहे ती आहे सतीश तारे आणि विजय पटवर्धन. ते आम्हालाही कळलंय, पण ती कुठे आहे? त्यांचं असं म्हणणं आहे सर, त्यांना आज काहीतरी जरासं वेगळं करायचंय. त्यामुळे त्यांना जर आधीच आणलं तर ते म्हणतात ते सरप्राईज फुटेल. पण त्यांची अशी विनंती आहे की त्यांना पहिल्यांदा परफॉर्म करू दिलं जावं. ठीक आहे, सरप्राईज असेल तर त्यांना ते सरप्राईज ठेवू द्यावं, पण त्यांना पहिलं परफॉर्म करता येणार नाही. त्यांची परफॉर्मन्स ऑर्डर इकडे जी काय ठरेल तीच राहील. पण टिल देन ते बॅकस्टेजला राहू देत. दॅट इज ऑल राईट. ओके, तर मग आता सुरुवात करूयात आजच्या या दमदार स्पर्धेला. मी परीक्षकांना विनंती करतो पहिली चिठ्ठी निवडून त्यांनी सांगावं इकडे कोण पहिल्यांदा परफॉर्म करणार आहे. आनंद अभ्यंकर आणि सुप्रिया पाठारे. बॉडीगार्ड सिनेमा आल्यापासून ना बॉडीगार्ड पुरवणाऱ्या एजन्सी सुद्धा ग्लॅमरस झाल्यात. तर अशाच एका एजन्सीमध्ये नोकरी मागायला गेल्यात एक आजीबाई. आता बघूयात आजीबाईंना इकडे कशाला नोकरी पाहिजे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आतापर्यंत या स्पर्धेत 17 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं, आनंद अभ्यंकर आणि सुप्रिया पाठारे. मी जेव्हा टकल्या होतो तेव्हा माझी अशी बॉडी होती, पण मग मी हा वेग घातला आणि झालं बॉडीगार्ड. औजी बाऊजी, औजी बाऊजी, ताई माई रावजी, तयार करतो मी बॉडीगार्ड, तयार करतो मी बॉडीगार्ड. या बॉडीगार्ड. दे दे नोतली दे, नोतली दे, नोतली दे ले, दे दे नोतली दे, दे दे नोतली दे, नोतली दे, नोतली दे ले, दे दे नोतली दे. काय झालंय? कोण आहात तुम्ही? पादुकुते. ओ पादुकुते. तो तुमचा वैयक्तिक प्रश्न. बाहेर जाऊन त्याला काय करायचं ते. आले. माझं नाव आहे तुपलिया पादुकुते. हे नाव आहे? शी शी शी. ठीक आहे, ती दीपिका पादुकोण. तू तक्त तुपलिया पादुकुते तू तकत नाही. फक्त कोण आणि कुते एवढ्यात काय तो फलक. मुद्दा तो मी हिरोईन तुपलिया पादुकुते. अच्छा अच्छा अच्छा, ते फुबाई भूची हिरोईन. हा, आमचे साहेब बोलले होते मला. तुमचे साहेब ओळखतात मला. तू तोंड दे. काय? तू तोंड दे. ऐकण्यासाठी कान लागतात, तोंड नाही. अरे तुझा साहेब आहे ना तुकाराम, तू तोंड दे. माझ्या साहेबांचं नाव तुकाराम दुतोंडे. दॅट इज दॅट. पर बाई तुमचं काय काम आहे इथे? तुम्ही माझ्या थोचलीत द्या. या बाईला थोत्रीत पाहिजे. थोत्रीत हवी. लेकिन मेरे जिंदगी का एक उसूल है. हाँ. मैं 3 चीजों पे कभी हाथ नहीं उठाता. आई, बाई आणि म्हातारी बाई. आती तुझ्या थोतलीत दे ना. अरे थोतली नाही, थोतली थोतली.
टोपली थोतली टोपली पेन पेन जीभ. अलद अलद अर्धवट काय बोलताय अलद किया है अलद किया है अलद किया है. अर्ज अर्ज आजीबाई जरा थांबा तुम्ही शांत व्हा. पाणी हवंय का तुम्हाला तुम्ही खूप दमून आलाय. थांबा जरा बसा बसा बसा. मी तर त्याला धमू. हा नाही नाही मी येताना मुथालीतून आलो. मुतारीतून नाही नाही मुतालीतून. इथे कथा येतीये तथा मुतालीत पण येतीये. अरे हकला रे कोणीतरी काय मुताली मुताली. नाही हो नाही नाही बाबू थमदोई ताले थोलन तू ताले पम 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 यहाँ धरती तो डाली बैठे गए पहल बातों टकल्या पम पम पम. मुताली तुमची मोटर जरा हळू चालवा. मुतालीतून आले. मोटारीतून आल्या मोटारीतून म्हणायला होतं. द्यातीत द्यात. तुम्ही थकलात वय झालं तुमचं पाय थरथरतायत तुम्हाला नाही जमणारी नोकरी जा घरी जा. तू मला टॅलेंट थलू नको. चॅलेंज हा करणार. मला टॅलेंट थलू नको ना. वा तुला तसं थगलं महादात पलेल. मी केला काय करणार तुम्ही बोला. काय कळणार आता तुला दाखवते मी काय कळणार. काय म्हातारी काय म्हणते. समजलं आता मी काय थलू थकते. तुम्ही एक काम करा ना त्यापेक्षा घरी जा टीव्ही बघा छानपैकी पेपर वाचा पोथ्या वाचा भजन कीर्तन करा मुलं नातवंडांसमोर बरोबर राहा. तुम्ही त्यांच्याबरोबर सहलीला जा. आहेत ना मुलं नातवंड. मुलं नातवंड हा आहेत ना. हा. थगली मला आहे गुड. पण मी त्यांच्यासाठी नाही आहे. मी जेव्हा थुपलिया पादू कुठे होती ना तेव्हा माझ्याकडे भरपूर पैसा होता. थगले त्यानं माझ्यावर प्रेम करायचे. मी ते बोलायचे ना बोबलं तर त्याने मजा वाटायची. पण आता त्यांना माझी अल्तन होते. ते कमवते आहेत ना म्हणून म्हटलं आपण 4 पैसे कमवावे त्यांना द्यावे थोडी ती मदत होईल. तुम्ही मला मदत करा मला ध्यान नव्हती. बाई मला सगळं मान्य आहे पण काय ना तुमचं वय लक्षात घेता कायद्यानुसार मी तुम्हाला नोकरी नाही देऊ शकत. या तुम्ही प्रयत्न करा. प्लीज बाई प्लीज या या या. एक मिनिट. मी तुम्हाला इथे नोकरी नाही देऊ शकत पण तुम्ही माझ्या मुलांची आजी म्हणून माझ्या घरी चलाल. येताना भाल्याच्या मुतालीतून येऊ की तुझ्या मुतालीतून. क्या बात है. डोक्यावरती हात ठेवून सांगतो तुमचा परफॉर्मन्स मस्त होता. जोरदार टाळ्या. बघूयात हा तुमचा सुंदर परफॉर्मन्स कसा वाटला पलितरांना. कपलील होती. सुप्रिया मी अत्यंत भाग्यशाली समजतो स्वतःला की मी ती सुप्रिया पादू कुठे पण पाहिले या मंचावर. आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो की आज आम्हाला त्या थुपलिया पादुकुठेची अशी मस्त झलक तू पुन्हा एकदा दाखवली सुप्रिया. क्या बात है. गॉड ब्लेस यू. आनंद यू आर फ्लॉलेस. यू आर व्हेरी गुड. ऑल इन ऑल ऍब्सल्युटली फ्लॉलेस परफॉर्मन्स. गॉड ब्लेस यू. थँक्यू. वा महेश सर. बोथ ऑफ युअर एक्स्ट्रॉर्डनरी. सुप्रिया तुला माझ्याकडून एक चॉकलेट. क्या बात है. छान छान कमेंट्स. चॉकलेट आणि आता बघायचंय किती गुण मिळत आहेत तुम्हाला. स्वप्नील सर किती गुण. आता कॉम्पिटिशन थोडी टफ व्हायला लागली आहे म्हणून मार्क तसे बदलतील. खरं तर हा परफॉर्मन्स 10चा आहे पण या आठवड्यापासून मी असं ठरवलंय की आपणच आपला बार थोडा उंचवला पाहिजे. सो 9.5. महेश सर किती गुण. 10. क्या बात है. 19.5 गुण. तो लाल तुरा. एवढ्या सगळ्या छान छान कमेंट्स. हे चॉकलेट या सगळ्यांना बघायचं आता यापैकी कोण करताय चॅलेंज. सर मला असं वाटतं की हीच ती वेळ आहे
ज्या जोडीला काहीतरी वेगळं घेऊन यायचंय, ज्या जोडीला आपल्याला काहीतरी सरप्राईज द्यायचंय म्हणून ती आज इकडे उपस्थित नाहीये, ओके, त्यांना उतरवूया का चॅलेंज म्हणून? येस, आर यू विथ मी सर? आय एम विथ यू. येस. त्यामुळे आम्ही असं ठरवतो की ह्यांना चॅलेंज करतील सतीश तारे आणि विजय पटवर्धन. तर त्यांचा तुरा मी पणाला लावणार आहे, पण तुम्हाला विचारायचं की तुम्ही किती तुरेत पणाला लावणार आहात? 2 2 तुरे. तेव्हा पहिला त्यांचा तुरा.